विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक विलास गायकवाड, लोकप्रशासन विभाग प्रमुख मातोश्री शांताबाई गोटे, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वाशिम. मित्रहो, या शैक्षणिक सत्र 2024-25 पासून BA साठी नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये आपणाला लोकप्रशासन विषय आपण 3 ऐच्छिक विषयामध्ये निवडलेला आहे. यावर्षी आपणाला लोकप्रशासन विषयामध्ये प्रामुख्याने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठांतर्गत BA फर्स्ट इयरच्या प्रथम सत्राला म्हणजेच फर्स्ट सेमिस्टरला लोकप्रशासनाची ओळख हा पेपर ठेवलेला आहे. त्यामध्ये एकूण 6 प्रकरणं आहेत. त्याला आपण युनिट म्हणतो. आपल्या 12वीपर्यंत आपण त्याला प्रकरणं म्हणत होतो. त्या एकूण विद्यापीठाचा पेपर हा 60 मार्काचा असेल तर अंतर्गत मूल्यमापन हे 40 मार्काचं असेल. म्हणजे 60 आणि 40 अशा प्रकारे 100 मार्काचा हा पेपर असेल. 60 मार्कामध्ये प्रश्नपत्रिका विभागात असताना कोणतेही 2 प्रश्न हे 10-10 मार्काला असतील आणि राहिलेले 4 प्रश्न हे त्याच्यामध्ये 4 उपप्रश्न दिले जातील प्रत्येकी प्रश्नामध्ये आणि 4 पैकी 2 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर अशा पद्धतीने ही 60 मार्काची प्रश्नपत्रिका असेल. 60 पैकी 24 मार्काला पास होणं तुम्हाला बंधनकारक आहे. मी आपणास दररोज या युनिटप्रमाणे थोडा या ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देत जाईन. आपण कॉलेजला येणं बंधनकारक आहे, परंतु तरी आपल्या अडचणीमुळे आपल्याला येणं शक्य नाही. त्यामुळे मी हा व्हिडिओ लोकप्रशासन विषयाचं महत्त्व, माहिती आपणापर्यंत व्हावी या उद्देशाने आपणाकडे देत आहे. लोकप्रशासनामध्ये तुम्ही 10वीपर्यंत 12वीपर्यंत नागरिकशास्त्र हा विषय शिकला असेल, त्यालाच आपण आधुनिक रूप लोकप्रशासन असं म्हणतो. लोकप्रशासनाच्या अनेक शाखा, विषय याचा अभ्यास आपल्याला या माध्यमातून करावायचा आहे. BA फर्स्ट इयरच्याच 2य सत्राला आपल्याला जिल्हा प्रशासन शिकायचं आहे. त्यानंतर सेकंड इयरला आपल्याला महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था, त्याचबरोबर महाराष्ट्र प्रशासन आणि थर्ड इयरला भारतीय प्रशासन अशा एकंदरीत वेगवेगळ्या पेपरचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे. तर त्यातील या प्रथम सत्राला BAच्या प्रथम सत्राला फर्स्ट इयरच्या प्रथम सत्राला आपल्याला लोकप्रशासनाची ओळख, त्यालाच इंग्रजीमध्ये इंट्रोडक्शन टू द पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. तर त्यामध्ये एकूण 6 युनिट आपल्याला अभ्यासाचे आहेत. त्यातील पहिलं युनिट आहे लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्त्व. दुसरं युनिट आहे लोकप्रशासनाचा विकास किंवा उत्क्रांती. त्यामध्ये आणखीन एक भाग आहे लोकप्रशासन आणि खाजगी प्रशासन यातील साम्य व भेद. तिसऱ्या प्रकरणामध्ये किंवा युनिटमध्ये आपल्याला शिकायचं आहे लोकप्रशासनातील ज्या काही संघटना आहेत त्या संघटनाचा अर्थ आणि महत्त्व, त्याचबरोबर संघटनेचे प्रकार, औपचारिक आणि अनौपचारिक संघटना. त्यानंतर चौथं युनिट आहे आपल्याला संघटनेची तत्त्व. त्यामध्ये अधिकार, पदपरंपरा, आदेशाची एकता, नियंत्रणाचे क्षेत्र, केंद्रीकरण आणि विकेंद्रीकरण आणि शेवटचा भाग आहे सत्ता प्रदान किंवा त्यालाच अधिकार प्रदान. 5व्या युनिटमध्ये शिकायचं आपल्याला लोकप्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा भाग असणारा, ज्या की लोकप्रशासनाच्या कार्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करतात अशा यंत्रणा म्हणजेच लाईन घटक किंवा त्याला रेखा घटक आपण म्हणतो. आणि लोकप्रशासनाची कार्य पार पडत असताना सल्ला देणाऱ्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याला स्टाफ घटक म्हणतो. तर त्या रेखा घटक आणि स्टाफ घटकाची आपल्याला माहिती पाहिजे आहे. त्यामध्ये रेखा आणि स्टाफ घटकाचा अर्थ, प्रकार आणि त्याची कार्य आणि त्यातील फरक हा भाग पाहायचा आहे. तर शेवटचा युनिट किंवा शेवटचं प्रकरण आहे प्रमुख कार्यपालिका. लोकप्रशासनातील मुख्य कार्यपालिका, त्यामध्ये मुख्य कार्यपालिकेचे प्रकार, त्यानंतर मुख्य कार्यपालिकेचे कार्य आणि मुख्य कार्यपालिका किंवा प्रमुख कार्यपालिकेचे गुण. अशा पद्धतीने आपल्याला 6 युनिटमध्ये याचा अभ्यास करायचा आहे. प्रत्येक युनिट हे 10-10 मार्कासाठी असेल. एकंदरीत
विद्यापीठाने आपणाला सिलेबस सुपूर्द केलेला आहे, अभ्यासक्रम आपणाला सुपूर्द केलेला आहे. त्यानुसार आपण बुक्स किंवा नोट्स माझ्याकडून अवेलेबल करून घ्यावे आणि त्याचा आपण अभ्यास करावा, वाचन करावं. लोकप्रशासनातील या विषयाचा, या पेपरचा अभ्यास आपणाला प्रथम सत्रासाठी करावायचा आहे. प्रथम सत्राच्या याच्यामध्ये आपणाला पहिलं युनिट शिकायचं आहे लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व. मित्र हो, सुरुवातीला मी प्रास्ताविकपर थोडक्यात सांगेन आणि त्यानंतर लोकप्रशासनाचं स्वरूप, अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व थोडक्यात मी तुम्हाला सांगेन आणि त्यानंतर मग आपण हळूहळू दुसऱ्या युनिटकडे वळू. मला अपेक्षा आहे की मी नोट्स पण तुम्हाला देईन. ज्यांना शक्य होत असेल त्यांनी कॉलेजला यावं, नोट्सचा अभ्यास करावा आणि लोकप्रशासनामध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवावे. लोकप्रशासन हा अतिशय सोपा असा विषय आहे, स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा विषय आहे. असं म्हटलं जातं की जो लोकप्रशासन विषय शिकतो तो प्रशासकीय सेवेमध्ये जाण्यासाठी गेल्यानंतर जे प्रशिक्षण मिळतं त्याचं सेवापूर्व प्रशिक्षण लोकप्रशासन विषय शिकल्याच्या माध्यमातून मिळतं. कारण लोकप्रशासनामध्ये काम करणारे जेवढे काही अधिकारी वर्ग आहेत, घटक आहेत, यंत्रणा आहेत, याचा अभ्यास आपण ग्रॅज्युएशन लेवललाच करत असतो. त्यामुळे एक प्रकारे लोकप्रशासन विषय शिकणं म्हणजे सेवा प्रवेशपूर्व प्रशिक्षण आहे असं मानलं जातं. मित्र हो, लोकप्रशासनाचा पहिला युनिट, पहिलं प्रकरण, यामध्ये लोकप्रशासनाचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व आपल्याला यामध्ये शिकायचं आहे. तर लोकप्रशासन पहा, आधुनिक काळामध्ये लोकप्रशासन हे अत्यंत महत्त्वाचं शास्त्र बनलेलं आहे. प्रगत आणि अप्रगत अशा सर्वच राष्ट्रामध्ये लोकप्रशासन विषय शिकवला जातो. भारतामध्ये सुद्धा अगदी फार पूर्वीपासून लोकप्रशासन विषयाची सुरुवात झालेली आहे. त्याचा मी नंतर आपल्याला लोकप्रशासनाची उत्क्रांती किंवा विकास पाहत असताना पाहायचा आहे. अनेक विद्यापीठामध्ये लोकप्रशासन विषय शिकवला जातो. मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास करणं हा प्रामुख्याने राजकीय यंत्रणेचा प्रधान हेतू आहे, परंतु तो साध्य करण्यासाठी योग्य आणि कार्यक्षम अशा प्रशासनाची गरज असते आणि ते कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातूनच तो हेतू, राजकीय यंत्रणांचा तो हेतू पूर्ण केला जातो किंवा प्राप्त केला जातो. प्रत्येक देशामध्ये लोककल्याणासाठी अनेक योजना, कार्यक्रम, उपक्रम राबवले जातात. त्यासाठी योग्य अशी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली असते. प्राचीन काळात तसेच मध्ययुगीन काळात सुद्धा लोकप्रशासन अस्तित्वात होतं. आपण पाहतो, जुन्या एखाद्या चित्रपटामध्ये पाहतो की त्या काळामध्ये पंचपरमेश्वर पद्धती होती आणि गावामधील न्यायनिवाडा हा त्या पंचपरमेश्वराच्या माध्यमातून केला जात असेल, किंवा प्राचीन काळ असेल, मध्ययुगीन काळ असेल, या काळामध्ये सुद्धा प्रशासन अस्तित्वात होतं. राजेशाही असली तरी सुद्धा तिथं प्रशासन अस्तित्वात होतं. म्हणजे जगामध्ये, देशामध्ये, कोणत्याही देशामध्ये कोणतीही शासन व्यवस्था असतो, मात्र प्रशासन हे अस्तित्वात असतंच. प्रशासनाशिवाय गत्यंतर नाही. त्यामुळे प्रशासन ही एक आवश्यक आणि महत्त्वपूर्ण बाब बनलेली असे आपल्याला म्हणता येईल. आधुनिक काळामध्ये पूर्वी प्रशासनाचं स्वरूप कसं होतं? पॉलिसी स्वरूपाचं होतं. म्हणजेच फक्त शांतता आणि सुव्यवस्था ठेवून एवढंच कार्य प्रशासनाला पार पाडावं लागत होतं. परंतु आधुनिक काळामध्ये प्रशासनाचं स्वरूप बदललेलं आहे आणि प्रशासनाने पोलिसी राज्याच्या ऐवजी कल्याणकारी राज्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. आता थोडक्यात कल्याणकारी राज्याचं स्वरूप म्हणजे काय किंवा कल्याणकारी राज्य म्हणजे काय? तर कल्याणकारी राज्य म्हणजेच व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्याची व्यवस्था ज्या शासन व्यवस्थेने स्वीकारलेली असते त्याला कल्याणकारी राज्य असं म्हटलं जातं. भारताने कल्याणकारी राज्याचं स्वरूप धारण केलेलं असल्यामुळे किंवा स्वीकारलेलं असल्यामुळे लोकप्रशासनाच्या जबाबदारीमध्ये अधिक वाढ झालेली आहे किंवा लोकप्रशासनाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं आहे. लोककल्याणकारी राज्याचं स्वरूप स्वीकारलं म्हणजे काय केलं भारतानं? तर पहा तुम्ही, व्यक्तीच्या जन्मापासून आपण म्हटलेलं आहे, म्हणजे मूल ज्यावेळेस आईच्या पोटात असतं त्यावेळेस त्या आईच्या गर्भावर चांगले संस्कार व्हावे किंवा त्या आईच्या पोटातील बाळ हे सुदृढ जन्मावं यासाठी शासनाने माता बाल योजना आणली. त्याचबरोबर त्या माध्यमातून त्या महिलेला एकतर अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो किंवा अंगणवाडीच्या माध्यमातून जर तिनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये, सरकारी दवाखान्यामध्ये नोंद केली असेल तर त्यासाठी अंडे, त्याचबरोबर फळ खाण्यासाठी तिला मासिक रुपयेसुद्धा काही अदा केले जातात. म्हणजेच एकंदरीत बाळाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत, बाळ ज्यावेळेस जन्माला येतं त्यावेळेस त्याला वेगवेगळ्या मोफत लसीकरण योजना शासनाने आणलेल्या आहेत. शिक्षण घेत असताना मोफत शिक्षणाची सुविधा केलेली आहे. त्याचबरोबर
शिक्षण घेत असताना, उच्च शिक्षण घेत असताना त्याला शिष्यवृत्तीची योजना लागू केलेली आहे. म्हणजे अशा अनेक योजनाच्या माध्यमातून व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आरोग्याच्या योजना असतील, शिक्षणाच्या योजना असतील, त्याचबरोबर निवाऱ्याच्या योजना असतील, अशा अनेक योजनांच्या माध्यमातून शासनाने कल्याणाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. म्हणून आपण म्हणतो की आधुनिक काळामध्ये लोककल्याणकारी राज्याचं स्वरूप शासनानं स्वीकारलेलं असल्यामुळे प्रशासनावर, लोकप्रशासनावर अत्यंत महत्त्वाची जबाबदारी येऊन पडलेली आहे. म्हणून लोकप्रशासनाचं आज महत्त्व वाढलेलं आहे. एकंदरीत यावरून आपल्याला असं म्हणता येईल, नागरिकांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी प्रत्येक देशातील या प्रशासनाची जबाबदारी वाढलेली आहे. आज 20व्या शतकामध्ये लोकप्रशासनाचं महत्त्व हे सर्वत्र वाढलेलं आहे. पहा, अमेरिका असेल, इंग्लंड असेल, जर्मनी असेल, स्वित्झर्लंड असेल, फ्रान्स असेल, अशा वेगवेगळ्या देशामध्ये लोकप्रशासन विषयाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पहा, लोकप्रशासनाला इंग्रजीमध्ये पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हटलं जातं. लोकप्रशासन हा शब्द मराठीतील 2 शब्दापासून बनलेला, एक लोक आणि दुसरा प्रशासन. तर यातील लोकप्रशासन ही संकल्पना पूर्णतः अभ्यासण्यापूर्वी आपल्याला प्रशासन या शब्दाचा अर्थ पाहणं अत्यंत आवश्यक आहे. लोकप्रशासनाचं स्वरूप समजून घेण्यापूर्वी प्रथमतः प्रशासन ही संकल्पना समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं किंवा महत्त्वाचं ठरतं. प्रशासन हा शब्द इंग्लिशमधील ॲड प्लस मिनिस्ट्रेट, लॅटिन भाषेतील ॲड प्लस मिनिस्ट्रेट या शब्दापासून बनलेला आहे. ॲड प्लस मिनिस्ट्रेट म्हणजे काय, तर लोकांची काळजी घेणं, देखभाल करणं, सेवा करणं, कार्याची व्यवस्था पाहणं, असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रशासन या मराठी शब्दाचा